यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव येथे पाणी टंचाईनं भीषण स्वरूप धारण केलंय। पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतोय। खोल विहिरीत उतरून एकमेकींचा आधार घेत पाणी भरतानाचे हृदयद्रावक दृश्य समोर आलंय। या परिस्थितीमुळे आम्ही या देशाचे नागरिक नाही का, असा संतप्त सवाल फासेपारधी समाजातील महिलांनी उपस्थित केलाय। आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेडा येथे भीषण पाणी टंचाईचं विदारक चित्र समोर आलंय। उन्हाची तीव्रता वाढत असताना फासेपारधी समाजातील महिलांना हंड्याभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून खोल विहिरीत उतरावं लागतंय। ही वस्ती ग्रामपंचायत अंजी अंतर्गत वन विभागाच्या जमिनीवर असून वन हक्क पट्टा मंजुरीचं प्रकरण अद्याप जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित आहे। दरम्यान उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी 10 एप्रिल 2026 रोजी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर 15 एप्रिल पासून शासकीय टँकरद्वारे दररोज 2 वेळा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात महिलांची पाण्यासाठीची जीवघेणी झुंज अद्यापही कायम असल्याचं प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वन पाण्यासाठी आम्ही एक तर शिकारी करून जगणारे लोक होते मागच्या काळामध्ये। आता जर आम्ही शेती करून राहत असेल तर आमच्यावर हे सरकार परिस्थिती देणार का? नेहमी करता आम्हाला पाण्यासाठी भटका लागेल का? आम्हाला एका भाकरीच्या कुटक्यासाठी भटका लागेल का? हेच सरकार आमच्यावर नियम लागू करेल का? आम्ही फासेपारधी समाज म्हणून का गुन्हेगार आहोत का या सरकार लोकांचे किंवा या सरकारी अफसरांचे किंवा या देशांचे? जर आम्ही गुन्हेगार जर असेल तर आम्हाला हाच वेळी मरेपर्यंत आम्हाला हे तुम्ही शासनाकडचे नियम आमच्यावर लागू नका करू आणि आम्हाला हाच नियम ठेवून द्या। कारण का आम्ही आज 1994 मध्ये आम्ही इथं राहत आहोत। 1994 मध्ये आज 1994 मधले तरी म्हटलं तरी 40 वर्ष झाले। 40 वर्षामध्ये सरकारतर्फे जर नियम जर लागू झाला असताना आम्हाला तर आज आमचं गाव कुठं राहत होतं। आज आम्ही सिटी सारखं आमचं गाव राहत होतं। आमच्या घरोघरी लाईन राहत होती, आमच्या घरोघरी रोड राहत होती, आमच्या घरोघरी पाणी राहत होतं, नळ राहत होता। ते सुद्धा आम्हाला सरकारकडून भेटलं नाही। 40 वर्ष झाले सरकार आमच्याकडे लक्ष नाही देत आहे आणि आम्ही अशाच परिस्थितीमध्ये आजपर्यंत जगत आहोत। आज बी जगून राहिलो। सरकार आमचे न्यूज जर जात असेल तर सरकारला विनंती आहे की आमच्याकडे खरंच तारतूने आणि खरंच काळजीपूर्वक आमच्याकडे लक्ष द्या। आमचं गाव सुधरवा, आम्हाला सुधरवा, तुमच्यासारखं बनवा आणि तुमच्या नियमामध्ये आम्हाला ढळून घ्या। पूजा मंगल पवार। कारेगावातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाच्या पाणी पुरवठा योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आम्ही मतदान केलंय पण आमच्या मूलभूत गरजांची परतफेड कधी होणार, असा संतप्त सवाल येथील महिलांनी केलाय। पाणी ही जीवनावश्यक गरज असताना त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय, तर ही केवळ टंचाई नसून व्यवस्थेचं अपयश असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होतीये। कारेगावातील ही भीषण स्थिती पाणी प्रश्न किती गंभीर बनलाय याची जाणीव करून देणारी आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय। आता प्रशासन प्रत्यक्षात किती लवकर हालचाल करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एक आहे पाणी टंचाईचा विषय, दुसरा आहे त्यांच्या वनपट्ट्याचा विषय। तो पाणी टंचाई संदर्भात जिल्हा प्रशासनाने ऑलरेडी ताबडतोब, जसं मागच्या वर्षी आपण टँकर लावला होता, या वर्षी पण आपण त्या गावामध्ये टँकर लावणार आहे। पण जेव्हापर्यंत त्यांची प्रॉब्लेमचं परमनंट सोल्युशन होणार नाही हे विषय नेहमी येणार आहे। या अनुषंगाने ऑलरेडी सदर ग्रामस्तरीय समितीने आपल्याकडे वनपट्ट्याची अर्ज केलेली आहे। उपविभागीय स्तरीय कमिटीने वन विभागाच्या अभिप्रायाप्रमाणे ते सदर विषय रद्द केला होता, पण त्यांच्याकडे अजून पण अपीलची संधी आहे। ते जिल्हास्तरीय कमिटीकडे अपील करू शकत आहे आणि त्यांचा फॅक्ट आहे, त्यांचे कागद आहे, ते आम्ही चेक करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊ शकणार आहे। तो माझ्या या पूर्ण विषयावर ऑलरेडी लक्ष आहे आणि लोकांना न्याय भेटला पाहिजे, त्यांचे इश्यू परमनंटली सॉल्व्ह व्हायला पाहिजे, या अनुषंगाने आपण काम करणार आहे। आणि या अनुषंगाने ऑलरेडी आपली टीम त्या लोकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांच्या विषय कशा रीतीने सॉल्व्ह होतील त्याच्यावर आपला लक्ष आहे। धन्यवाद। त्या दिवसापासून टँकरची मंजुरी दिलेली आहे 15 एप्रिलपासून। त्या दिवसापासून रोज त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। केवळ एक दिवस टँकर गेला नव्हता, त्यामागचं कारण तर टँकरचा जो चालक होता त्याचं एक वैयक्तिक कारण असल्यामुळे तो जाऊ शकला नव्हता। परंतु त्यानंतर आपण आता सुरळीत सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। त्याचबरोबर तालुक्यातील इतरही गावांमध्ये कुठे जर पाणी टंचाई जाणवली तर मी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी टँकर मंजुरीचे आदेश आपण करत आहोत। प्रशासन नागरिकांच्या प्रती अत्यंत सतर्क आणि संवेदनशील आहे। पाणी टंचाईची समस्या जाणवू नये यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। कारेगाव येथील पाणी टंचाई आणि वनपट्टा या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं पावलं उचलली आहेत। पाणी टंचाई लक्षात घेता मागील वर्षीप्रमाणे यंदाही पारधी बेड्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे।
मात्र हा केवळ तात्पुरता उपाय नसून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. दरम्यान वनपट्ट्यासंदर्भातील प्रस्तावांवर उपविभागीय स्तरावर कार्यवाही पूर्ण झाली आहे. काही प्रकरणं निकषानुसार नाकारली गेली आहेत. अशा प्रकरणांमध्ये अर्जदारांना जिल्हास्तरीय समितीकडे अपील करण्याची संधी उपलब्ध आहे. नागरिकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत संबंधित आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे.